नमस्कार मित्रांनो. आज आपण बोलतोय जे तिसरं महायुद्ध त्याच्यावरती ज्या चर्चा चाललेल्या आहेत आणि आता जे इस्रायल आणि अमेरिका या दोघांनी मिळून इराणवरती जो बॉम्ब ब्लास्ट केला त्याच्यामध्ये इराणमधला सर्वोच्च नेता हे मृत्युमुखी पडले आणि त्यानंतर भारतातही त्याच्या विरुद्ध म्हणजे इराणला सपोर्ट तो जो नेता मेला त्याच्या संदर्भात त्याच्या प्रत्यर्थ त्याच्या जाण्याने दुःखीत होऊन भारतामध्येही रॅली निघाल्या, इव्हन महाराष्ट्रातही निघाल्या आणि त्याचा आता कच्च्या तेलावरती जे पेट्रोल डिझेल या विषयांवरती ज्या अफवा उठत आहे आणि एकंदरीत जे वर्ल्डचं राजकारण आता जे काही चाललेलं आहे तिसऱ्या महायुद्धाच्या दृष्टीने ते जग निघालेलं आहे आणि त्या मागच्या गोष्टी आणि किती दररोज एवढा खर्च येऊनही हे जे युद्ध आहे ते का चाललेलं आहे हे जाणून घेण्याचा आपण या व्हिडिओद्वारे प्रयत्न करणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुमचे विचार जे आपण जगभराबद्दल माहिती घेतो त्याचीही कसोटी तुम्ही या लावा इथे. माझ्याही काही जी माहिती मी देतोय त्याच्यामधनं तुम्हीही तुमचं काही माहिती आपल्या कमेंट सेक्शनमध्ये नक्की व्यक्त करा. व्हिडिओ आवडल्यानंतर व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, आता आपण जर बघतोय की इस्रायल आणि अमेरिका यांनी इराणवरती हल्ले सुरू केलेले आहेत. 28 तारखेच्या सकाळीच खूप मोठ्या प्रमाणावर जिथे इराणचे टॉप लिडरशिप होती तिथे हल्ले करण्यात आले. ड्रोन हल्ले असू द्या, मिसाईल हल्ले असू द्या. त्यातून जो सर्वोच्च नेता होता इराणमधला तो मृत्युमुखी पडला आहे पहिल्याच हल्ल्यामध्ये. त्यानंतर तो जो नेता होता तो वयस्कर होता, हमचिनी असं नाव आहे त्यांचं. त्यानंतर ते जेव्हा मृत्युमुखी पडले त्यानंतर त्यांच्या शोकसभेसाठी जनसागर लोळला. त्याचप्रमाणे त्यांची जसे मृत्यू झाला तसा काश्मीरमध्ये, लखनौमध्ये आणि पुण्यामध्ये कोंढव्यामध्येही निदर्शने आपल्याला पाहायला मिळाली. अमेरिका आणि इस्रायल यांच्या छायाचित्रांवर यांचे ते राष्ट्राध्यक्ष आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इस्रायलचे राष्ट्रपती त्यांच्यावरती हे म्हणजे त्यांच्या विरोधात प्रदर्शनं करण्यात आली. मुळात हे समजण्यासारखं आहे भारताची भूमिका यामध्ये तटस्थ आहे. कारण इस्रायलमध्ये ज्यावेळेस म्हणजे याच्या आधीच 26 तारखेलाच पंतप्रधान मोदी यांनी व्हिजिट करून ते आले होते. नेत्यानाहू जे इस्रायलचे प्रमुख नेते आहेत हे भारताचे अतिशय निकटवर्तीय, मोदींच्या अतिशय निकटवर्तीय मानले जातात. हे सर्व असताना भारताची तटस्थ भूमिका आहे ह्या गोष्टीबद्दल. इराणवरती जो हल्ला होतोय त्यामध्ये भारताने ना इस्रायलला पाठिंबा दिलेला आहे ना इराणला. कारण डिप्लोमॅटिक जर आपण जिओग्राफिक डिप्लोमॅटिक समजून घेतलं तर निश्चितच हे उघडपणे अतिशय मोदींना किंवा भारताला करणं अवघड आहे. परंतु इनडायरेक्टली ज्यावेळेस ते इस्रायलमध्ये संसदेला संबोधित करत होते नरेंद्र मोदी आपले पंतप्रधान, त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की इस्रायल सोबत भारत हा पूर्णपणे उभा आहे. कुठल्याही परिस्थितीच्या विपरीत आपला सपोर्ट हा इस्रायलला आहे. मग हे सर्व असताना काश्मीर, लखनौ, पुणे म्हणजे मुस्लिम बहुल एरिया जो जिथं जास्त आहे तिथे खूप निदर्शने पाहायला मिळाली. भरपूर लेडीज म्हणजे अक्षरशः रडून रडून त्या बेजार झाल्या होत्या. ज्यावेळेस पत्रकारांनी त्यांना विचारलं की तुम्ही का रडताय, कारण पहलगाममध्ये हल्ला झाला किंवा बांगलादेशमध्ये हिंदूंवर अत्याचार झाले, एका गुप्ता दास नावाच्या हिंदू मुलाला अक्षरशः झाडाला लटकून त्याला जाळण्यात आलं होतं. हे सर्व असताना तुम्ही का रिॲक्ट झाले नाही ना आता का रिॲक्ट होताय इराणचा सर्वोच्च नेता मेल्यावर? तर त्यावेळेस ज्या प्रतिक्रिया येतात त्या खरंच काहीसा विचार करायलाही लावतात. कारण जरी इन्सानियत आपण जर म्हटलो, इन्सानियत के नाते असा बहुतांशी सूर होता, तर इन्सानियत फक्त इराणबद्दलच का? बाकीच्या ज्या आपल्या भारतातल्या इंटरनल गोष्टी आहेत तिथे इन्सानियत येत नाही का? भरपूर शेतकरी आत्महत्या करतात, त्यासाठी कधी प्रामुख्याने मुसलमान आपल्याला दिसत नाही. परंतु ह्या वेळेस ते पॅलेस्टाईन असू द्या, गाझा असू द्या किंवा आता हे जे इराणवरती जे गोष्टी चाललेल्या आहेत त्यामध्ये असू द्या, ते प्रदर्शन करतायत. असू द्या, ज्याचा त्याचा बाबासाहेबांच्या संविधानानेच हा हक्क दिलेला आहे की आपले मतं हे तुम्ही प्रदर्शित करू शकता. परंतु निश्चितच एक कुठेतरी संशयाची नाही लेकिन चर्चेची सुई तरी इथूनच पुढं सरसावते. हे झालं आता भारताचा जो स्ट्राईक आहे, भारताचा जो मुद्दा, भारत ज्या गोष्टींमध्ये आहे हे आपण आता डिस्कस केलं. भारतामध्ये काही लोक इराणच्या बाजूने आहे, म्हणजे काही लोक म्हणण्यापेक्षा मुस्लिम लोक हे इराणला सपोर्ट करतायत.
हे जरी आपण मान्य केलं तर बहुतांशी आता बघून घेऊ आपण की हे गोष्टी चालू का झालेल्या आहेत. वर्ल्ड वॉर 3 हे चालू होणार कारण हे ज्यावेळेस आपण बघितलं रशिया यांच्यामध्ये भरपूर वेळेस गोष्टी चालू आहेत. युक्रेन आणि रशिया वॉर चालू आहे. किती दिवस झाले त्यापासून हे वॉर चालू आहे. भारत पाकिस्तानही मागच्या मे 2025 मध्ये झालं होतं. परंतु आता अमेरिका आणि इस्रायल हे दोन्ही पॉवरफुल देश आहेत. शस्त्रज्ञ म्हणजे शस्त्र आणि मिलिटरीच्या मानाने त्यांनी आता इराणवरती हे जो हल्ला चालू केलेला आहे त्यामागची पार्श्वभूमी ही डिप्लोमॅटिकली उघडपणे सांगता येत नाही आणि सांगितलीही जात नाही. ती डिप्लोमॅटी अशी आहे की इराण आपला न्यूक्लिअर बॉम्ब तयार करतोय, न्यूक्लिअर वेपन्स तयार करतोय आणि हा पहिल्यापासून इराण हा अमेरिकेच्या विरोधात राहिलेला आहे, इस्रायलच्या विरोधात राहिलेला आहे. त्यामुळे या दोन्ही देशांनी इराणला न्यूक्लिअर टेस्ट त्यांनी आता चालू केलेल्या आहेत. न्यूक्लिअर वेपन्स त्यांनी टेस्टिंगसाठी आता जवळपास ऑलमोस्ट रेडी झालेले आहे. ते त्यांनी टेस्ट करू नये, न्यूक्लिअर नेशन इराण बनू नये म्हणून कुठेतरी अमेरिका आणि इस्रायल यांनी संयुक्त विद्यमाने या गोष्टी त्यांच्यावर हल्ले चालू केलेले आहे. आता हे हल्ले हे झालं डिप्लोमॅटिकली आपल्याला मला जे कळालं मी त्याबद्दल बोलतोय. परंतु इराणमध्येही आंतरिक खूप इश्यू चालू आहेत. जसं बांगलादेशमध्ये झालं, श्रीलंकेमध्ये झालं. बांगलादेशमध्ये अक्षरशः पंतप्रधान बदलण्याची वेळ आली. सेम तसंच गोष्टी आता ह्या इराणमध्येही चालू आहे. त्यामध्ये 2 गोष्टी येतात प्रामुख्याने. पहिली गोष्ट म्हणजे जे मुस्लिम समाजाचे नेते आहेत, प्रमुख नेते आहेत, तिथे शरिया कानून टाईप चालू आहे. महिलांना अक्षरशः म्हणजे ज्या काही मुभा असतात शरियामध्ये त्या लागू होतात आणि त्यातून जे पहिले इराण होते, कारण मुस्लिम बहुसंख्य हा इराण 50 वर्षाच्या आधी नव्हता, तो नंतर झाला. परंतु त्यामुळेच कुठेतरी आंतरिक वादविवाद प्रोटेस्ट चालू होते. हा एक प्रश्न होता. आणि दुसरा म्हणजे जेव्हा प्रोटेस्ट चालू होता त्यावेळेस इराणने प्रोटेस्टरांवर केलेले अन्याय ही तितकेच त्याला कारणीभूत आहे. आणि ह्याच गोष्टींना बघून अमेरिका, इस्रायल यांनीही आपला जो डिप्लोमॅटिक होतं की न्यूक्लिअर नेशन बनवून द्यायचं नाही त्यानुसार हल्ले चालू केलेले आहेत. निश्चितच आता बघण्यासारखी गोष्ट आहे की इराणही किती दिवस हे युद्ध चालतं, कारण तज्ज्ञांच्या मतीने 4 आठवड्यापर्यंत हे युद्ध चालू शकतं. इराणला आपल्या न्यूक्लिअर जे काही ते वेपन्स रेडी करतायत ते पूर्णपणे बंद करावेच लागणार आहेत असंच अमेरिका आणि इस्रायल बोलत आहे. आणि इराणने शेवटी आता गल्फ कंट्रीज ज्या सौदी अरेबिया, दुबई, कुवेत, कतार या सर्व सौदी अरेबिया या सगळ्या, कारण इथे अमेरिकेचे जे काही युद्ध पॅड्स आहेत, युद्ध नौका आहेत त्यांच्यावरती हल्ले चालू केलेले आहेत. इव्हन दुबईमध्ये आपण जे बुर्ज खलिफा हा सर्वात सेफेस्ट आपण जो टॉवर उंच आहे जगातला त्याच्यावरही हल्ला करण्याचा प्रयत्न हा इराणकडनं झालेला आहे. निश्चितच इराणने सौदी अरेबिया आणि कुवेतवर हल्ला करणं हे काहीसं वेगळं दिसतंय, कारण त्यांनीही कुठेतरी आता म्हणजे इराणची डिप्लोमॅसी पहिल्यापासूनच थोडीशी सेंट्रिक राहिलेली आहे, इस्लामिक सेंट्रिक. सो निश्चितच आता काय गोष्टी घडतील हे बघण्यासारखी गोष्ट आहे. वर्ल्ड वॉर 3 चालू होईल किती दिवसात किंवा इवाना चालूही झालेला आहे हे म्हणजे नाही याचा आपल्याला नकार देऊन जमणार नाही, कारण 15 देशांपर्यंत हा वणवा आता गेलेला आहे. भारत आजही सेफ आहे. भारतामध्ये कुठलाही हल्ला नाही. पाकिस्तान विरुद्ध जेव्हा युद्ध झालं होतं त्यावेळेस आपल्या क्षेपणास्त्रांनी जे काही संरक्षण केलं होतं देशाचं त्या पद्धतीने नक्कीच म्हणता येईल की पूर्ण जगामध्ये आता अस्थिरतेचं वातावरण निर्माण झालेलं आहे. अमेरिकेने पाकिस्तानमधली एम्बॅसीही बंद केलेली आहे. तिथे त्यांच्या फॅमिलीज आहेत त्यांनाही बाहेर निघून जा असं सांगण्यात आलेलं आहे. निश्चितच कुठे काहीतरी मोठं घडामोड घडण्याची शक्यता आहे. बाजारपेठेचं आपलं जर आपण बघितलं तर निश्चितच पेट्रोल आणि डिझेल आपल्याला 60 ते 70 दिवस टिकेल. ह्या जरी अजून काही इन्कमिंग झालं नाही, काही कच्चं तेल खरेदी केलं नाही तरीही आपल्याला 2-3 महिने पुरेल असा एवढा साठा भारतात आहे. त्यामुळे अतिघाई करण्यात किंवा पॅनिक होऊन किंवा कुठेतरी काहीतरी अफवांचा हे करून बळी पडून काहीतरी वेगळं करण्याची गरज नाहीये. शेवटी भारताच्या डिप्लोमॅसी ही खूप स्ट्रॉंग आहे. भारताकडे बाकीचेही पर्याय आहे. जर गल्फ कंट्रीकडनं तेल नाही आलं तर रशिया, वेनेझुएला ह्या अनेक देश आहेत जिथून आपण तेल खरेदी करू शकतो. सो ट्रस्ट ॲज अ इंडियन्स, ॲज अ महाराष्ट्रीयन आपण निश्चितच बोलू की शेवटी एवढी कॉस्ट जाते, कारण युद्ध करणंही सोपं नाहीये. अमेरिकेला जवळपास 630 कोटी, दशलक्ष कोटी आता त्यांचे खर्च होऊ शकतात या युद्धामध्ये. सो निश्चितच थोडंसं युद्ध होऊच तर शेवटी
हे युद्ध सगळे जे का होतात, कारण जो पॉवरफुल आहे त्याचंच जगात राज्य आहे, असं हे आपण पहिल्यापासून बघत आलेलो आहे. तेच आपलं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी इस्रायल अमेरिका आज इराणवरती हल्ले करतंय. असो, ज्याचं शक्ती असेल तो हे होईल. शेवटी टॉप लिडरशिपने पीसफुली जेवढं होईल तेवढं करायला पाहिजे, आपली हीच इच्छा आहे. तुमचं ॲज अ सबस्क्रायबरांना माझं विनंती आहे की तुमचे विचार काय आहेत या युद्धाबद्दल, या जी काही परिस्थिती चालली आहे, कारण तुम्हीही कुठेतरी फॉलोअप करतच असाल या युद्धाचे. सो नक्की कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून व्यक्त करा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय शिवराय.